आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। कडेगावात अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन कोमात। कडेगाव पोलिसांची अवैध व्यावसायिकांशी पडद्याआडून दोस्ती। गेल्या काही वर्षात अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे। त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे। अशा धंद्यांकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळालं आहे। छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले आहे। चालू आठवड्यापासून खुलेआम मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचे चित्र शहरात दिसून येत असून शहरातील महात्मा गांधी विद्यालय व भारती विद्यापीठ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत शहरातील अनेक युवक शहरातील सेल्फी पॉइंट व मटन मार्केट मागील जागेत चरस, गांजा, ड्रग्ज, गोळ्यांची नशा करत असल्याने पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे। शहरात सध्या लग्नसराईमुळे गावदेव मिरवणुकांमध्ये डॉल्बी वापर करून नेमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडला जातोय। यामुळे लहान मुले वयोवृद्धांना त्रास होत आहे, तरी देखील पोलीस यावर कानाडोळा करत आहेत। शहरासह तालुक्यात सर्वत्र खुलेआम पानटपऱ्यांवर गुटखा, मावा, सुगंधी सुपारी तर काही दलालांकडे ड्रग्ज गोळ्यांची विक्री केली जातीये। मोठ्या व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश असून लाखो रुपयांची रोज उलाढाल यातून होत आहे। शहरासह तालुक्यात अनेक तरुणांनी सावकारकीचा परवाना काढून ठिकठिकाणी खाजगी फायनान्सच्या ऑफिसकडून नियमाप्रमाणे वार्षिक 18% व्याज आकारणीचे नियम असताना महिना 15 ते 20% व्याज आकारणी करून व्याज दिले नाही तर व्याजापोटी अनेक 2-4 चाकी वाहने जप्त करणे, तारण म्हणून कोरे चेक व दस्तऐवजाचा साठा करून संबंधित पीडितांची जमीन व घर सावकार स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावे करून घेतल्याने जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकरी अवैध सावकारकीच्या जाळ्यात सापडून भूमिहीन झाले आहेत। तरी देखील आमच्याकडे कोणाची तक्रार नसल्याचे सांगत संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत। शहरासह संपूर्ण तालुक्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याने 2 दिवसापूर्वी काही तरुणांनी शहरात दहशत माजवत गँगवॉर करून एका मातंग समाजातील युवकावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार घडवून आणला। तरी देखील पोलिसांनी गुन्हेगारांना कडक कलमे लावून कारवाई करण्याऐवजी हलकी कलमे लावून गँगवॉर प्रवृत्तीला खतपाणी देण्याचं काम केलं। त्यामुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। हे सगळे खुलेआम सुरू असतानाही पोलीस प्रशासन करतंय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जातोय। शहरासह तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांनी NOC दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जातोय। बेकायदा मटका, जुगार, दारू खुलेआम सुरू असून गुटखा विक्री, अवैध सावकारीसह अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे। त्यामुळे अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन कोमात असं चित्र पाहावयास मिळतंय। याकडे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून कडेगाव शहरासह तालुक्यातील फोफावलेल्या अवैध धंद्यांना चाप लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।